नमस्कार सिंधुदुर्ग. बदलतंय जग, बदलतंय तंत्रज्ञान आणि आता बदलतोय तुमच्या माहितीचा स्रोत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील इत्थंभूत घडामोडी आता अधिक वेगाने आणि थेट. जनतेचा बुलंद आवाज आणि सत्याचा निर्भीड शोध. सज्ज व्हा एका नव्या डिजिटल क्रांतीसाठी. सिंधुदुर्ग 24 तास. नवी ओळख, नवी ताकद, नवा प्रवास, नव्या जोमाने. लवकरच. तुमचा विश्वास, आमची जबाबदारी. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर बांदा पत्रादेवी येथे युवा सेनेने काही काळ रास्ता रोको केल्याने वाहतूक कोंडी झाली. रात्री गोवा येथील मांद्रे येथे सिंधुदुर्गमधील पर्यटकांना मारहाण केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी दखल न घेतल्याने युवा सेनेने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखला. यावेळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे बांदा पोलिसांनी या रास्ता रोकोमध्ये हस्तक्षेप करत महामार्ग सुरळीत केला. हे लोक दादागिरी करतात, उपकाराची भाषा बोलतात की तुम्ही का गोव्यात आला. काल माझ्या सोबत घडलेला किस्सा, माझ्या सोबत माझी फॅमिली, माझ्या भावाची 5 वर्षाची मुलगी मारहाण चालू केल्यावर, आम्ही व्हिडिओ काढायला चालू केल्यावर 40 लोक जमून 4 भावांना, आम्हाला सगळ्यांना माझ्या डोक्यात बाटली फेकून मारली. पोलिसांना फोन केला, पाऊण तास पोलीस आले नाहीत. पोलिसांना रात्री बोलल्यावर पोलीस काय सांगतात की नाही लोकल असतील, दारू पिऊन बोलले असतील, साहेब तुमच्याशी हे केलं असेल. ह्यांचे उत्तर. अरे ह्यांचं काय, हा माज टुरिझमवर चालता ना तुम्ही, आणि टुरिझमवर चालता आणि आम्हालाच तुम्ही टुरिस्ट. अरे आम्ही तर शेजारी आहे तुमचे, आम्ही पाणी देतो तुम्हाला आणि तुम्ही आम्हालाच हे करता. आणि तिथले सगळे लोक महिलांवर हात उचलले, लहान पोरांवर, 5 वर्षाची पोरगी. अरे माझी भाची, एवढं त्रास. हा त्रास सहन करणार नाही एकही गाडी, एक मुंगी पण जाऊ देणार नाही. सावंतवाडी आणि गोवा बॉर्डर क्रॉस होऊ देणार नाही, काही झालं तरी. एकंदर हा प्रकार कुत्रेम एरियामध्ये घडला. मोरजिम अजूल कॅफे होता, त्याच्या समोर हा घडला. तिथे सगळी लोकलची माणसं होती आणि त्यांनी लोकलची माणसं, आम्ही लोकल आहे, तुम्ही इथे कशाला आलात, ह्याच्यावरनं वाद करत आमच्या बरोबर मारहाण केली. एकंदर तुम्ही उत्तर तुम्हाला आलंय. पोलिसांचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं. त्यांनी सांगितलं लोकल आहेत. आम्ही सांगितलं साहेब तो दारू पिऊन होता, तर तो म्हटला साहेब रात्रीचं दारू पिऊनच असणार. हे पोलिसांची उत्तरं होती. शेवटपर्यंत आम्हाला मदत केली नाही. आम्हाला सांगितलं उलट साहेब तुम्ही कशाला अडकताय, याच्यात कशाला जाताय, तुमची गाडी महिनाभर कोर्टात अडकून पडेल, तुम्ही कशाला. आम्ही एवढं सांगितलं साहेब ऍटलीस्ट त्यांना बोलून वॉर्निंग द्या. त्यालाही ते पोलीस तयार नाहीत. गोवा पोलीस, मांद्रेम पोलीस, 112 नंबरला मी फोन केला होता, सीएम साहेबांना त्याच्यानंतर फोन केला आणि आता आमचा फोन उचलत नाही. मग जर हेच असेल तर मग ठीक आहे, आम्ही महाराष्ट्रात आहोत, महाराजांचं महाराष्ट्र आहे. शिवाजी एका पोरांवर हात उचलले, शिवाजी हात पाय छाटलेले आहेत. ही पोरं जोपर्यंत इथे येऊन येत हे शेवटचं, इथून पुढे कोणही होते. शिवाजी महाराज की जय, शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज के जय. एकही गाडी गोव्यात जाणार नाही. फोन उचलत नाही, त्यांच्याकडून निरोपच नाही. काय सांगणार निरोप साहेब, त्यांना पूर्ण माहिती दिली, सगळं सांगितलं असं असं घडलंय, तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्या. काही नाही. आम्ही घाबरून पूर्ण फॅमिली रात्री इथे आलो. रात्रभर झोप नाही पोराबाळांना. आम्ही काय, मी माझ्या घरातल्या बायकांसमोर काय तोंड दाखवू. मार खाऊन आलो 40 लोकांचा, दारुड्यांचा. आणि महिलांना तुम्ही शिवीगाळ करता, धक्काबुक्की करता. लहान 5 वर्षाच्या पोरीला धक्काबुक्की करता, 5 वर्षाच्या पोरीला. लाज वाटते. जोपर्यंत न्याय मिळत नाही, इथं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत होणार नाही.
तोपर्यंत जोपर्यंत इथे ती पोरं येत नाहीत सगळ्यांचा फोटो व्हिडिओ सगळे आमच्याकडे इथे पाहिजे, ताब्यात पाहिजेत. महाराष्ट्रात आम्ही दाखवतो नाही काय असतो. पोलीस कंप्लेंट लोकशाही बाजू घे मी जाऊया आमदार घेऊन जाऊया अरे तुझ्या बायका पोरांना मारलं तू काय? बायका पोरांना असली ती पहिली अरे तू रस्तो अडवून तुमच्या अरे मग काय करू असं करणार पोलीस अरे कंप्लेंट केलं अँब्युलन्स थैसून खालसून गेली त्याचा जबाबदार कोण? कोणी सोडतं तुम्ही कशात जाऊन मी सोडेल तुम्ही काय करतात सांगा, नाही तर आम्ही आमच्या बघा आम्ही काय सगळं करू देता आम्ही आणतो सगळ्या माहिती आमच्या सगळ्या माहिती तू सत्ताधारी पक्ष आहे काय पक्ष नको तुम्ही काय माहित टाकत नाही तुम्ही तुमची वरती तुम्ही कशाला जाणार नाही बीजेपीचे म्हणून दिले तुम्ही मग आम्हाला सांगा गाडी सोडा गाडी फोडून मारलो तर आम्ही मारणार नाही
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.